महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये क्रूरतेला सुद्धा लाजवणारी एक संतापजनक घटना घडलेली आहे। पतीने पत्नीची हत्या करून आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे। अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक ही घटना पुण्याच्या खराडी परिसरामध्ये घडलेली आहे। सध्या पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवल्याचा हा क्रूर प्रकार सध्या पुण्यामध्ये घडलाय। पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे। कुठे भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड होतेय, गोळीबार होतोय आणि आता पतीनेच पत्नीची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवल्याचा हा क्रूर प्रकार सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घ्या अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय नेमकं घडलंय, काय सांगाल? पुण्यातील खराडी परिसरामध्ये ही सगळी धक्कादायक घटना घडलेली आहे। पतीने पत्नीला कैचीने वार करून पत्नीची हत्या केल्याची ही घटना आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समजते। अगदी पत्नीचा खून केलेला आहे, त्यानंतर व्हिडिओ शूट केलेला आहे पतीने आणि हे सगळं केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनला देखील हजर झालेला आहे। पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत, मात्र अत्यंत धक्कादायक आणि क्रूर प्रकारे हे सगळं खून केलेला आहे। पोलिसांच्या तपासात आता पुढे आणखी काय माहिती येते समोर ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु आपण व्हिडिओ जर पाहिला तर अक्षरशः खून केल्यानंतर त्याने 3.5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो त्यामध्ये विविध विषयांवर बोलत आहे, हे देखील दिसून येते। क्रूरतेने हा खून केलेला आहे। आता पुणे पोलिसांच्या तपासात यामध्ये आणखी काय माहिती उघड येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, नेमका हा व्यक्ती काय बोलतोय या व्हिडिओमध्ये काही कळू शकलाय का? प्राथमिक दृष्ट्या तरी व्हिडिओ ऐकल्यानंतर प्रॉपर्टी हडप आपली पत्नी करेल अशा प्रकारचा त्याला संशय होता आणि त्या संशयातून मला धोका दिला, तू लक्ष्मी होते, अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारे तो बोलत आहे। मात्र आता पोलिसांच्या तपासात हा माथेफिरू आहे की नक्की कोणत्या रागातून हे त्यांनी घटना केली हे समजू शकेल, परंतु निर्दयीपणे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि